तुम्हीही होळीची राख घरी आणता का? होळीची राख घरी का आणतात माहिती आहे? चला जाणून घेऊया. होलिका दहनानंतर उरलेली राख ही भस्म म्हणजे पवित्र मानली जाते, कारण ती वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. घरातील नकारात्मक ऊर्जा या राखेमुळे दूर होते असा विश्वास आहे. आरोग्य, सुख, समृद्धी आणि संरक्षण देणारी ही राख मानली जाते, म्हणून ही घरात आणतात. होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादचं रक्षण झालं आणि होलिका जळाली, यातून भक्ती, सत्य आणि श्रद्धेचा विजय दाखवला जातो. ही राख घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा देवघरात थोडीशी ठेवली जाते. काही जण कपाळाला छोटासा टिळा लावतात. शेतकरी लोक तर ही राख शेतात टाकतात. यामुळे उत्पन्न चांगलं यावं हा हेतू असतो. घरात वादविवाद कमी होतात. नजर दोष किंवा कर्णींपासून संरक्षण मिळतं, अशी ही समजूत आहे. नवीन काम सुरू करताना या राखेचा टिळा लावला जातो. यामुळे यश मिळतं असंही मानलं जातं. एवढंच नाही, तर लहान मुलांना कपाळावर राखेचा ठिपका लावला जातो. यामुळे मुलांचा वाईट नजरेपासून बचाव होतो. मात्र ही राख घेताना आदर आणि श्रद्धा ठेवावी. खूप जास्त राख घरी आणू नये. फक्त शुद्ध लाकूड आणि नैसर्गिक वस्तूंनी केलेल्या होळीचीच राख घरी आणावी असं सांगितलं जातं. एकंदरीतच होळीची राख आपल्याला सांगते की अहंकार, मत्सर, राग यांना जाळून टाका आणि आयुष्यात नवीन सकारात्मक सुरुवात करा.